विविध भारती पुणे ठळक बातम्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं जोर धरला असून मतदानाच्या पहिल्या टप्प्यासाठी अवघे 11 दिवस उरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिलिगुडी येथील कावाखाली इथं एका जाहीर सभेला संबोधित करतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सोनमुखी, नंदकुमार आणि कांती दक्षिण इथं सभा घेणार आहेत, तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पूर्व बर्धमान, पश्चिम बर्धमान आणि बांकुरा जिल्ह्यांमध्ये आयोजित विविध सभांना संबोधित करणार आहेत. पुणे जिल्ह्यातील खानावडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल उपक्रमांतर्गत विविध आधुनिक प्रयोगशाळांचं उद्घाटन करण्यात आलं. या उपक्रमात 25 AI, IoT आणि रोबोटिक्स, 25 स्टेम तसंच टिंकरिंग, 26 AR, VR तसंच 12 खगोलशास्त्र प्रयोगशाळांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री जयकुमार गोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून येत्या काळात मुंबई आणि नवी दिल्ली इथं आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. ते काल पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं मार्केट यार्ड इथं आंबा महोत्सव 2026च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या दिशेनं राज्य शासन प्रयत्नशील असल्याचंही रावल यांनी म्हटलं आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं बालकांच्या मानसिक आरोग्य बळकटीसाठी पुण्यातल्या एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ यांच्यासोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये केअर गिव्हर लेड सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सेवा अधिक व्यापक करणं हा या कराराचा उद्देश आहे. जळगाव इथं समता सप्ताहानिमित्त समाज कल्याण विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित मर्जिन मनी कार्यशाळा आणि महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताहाच्या औचित्यानं हा उपक्रम राबवण्यात आला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.